नमो नमः. आज आपण 10वीच्या संपूर्ण संस्कृतम या पुस्तकातील तृतीयः पाठः सूक्तिसुधा बघूया. सूक्तिसुधा कंठस्थीकरणार्थम म्हणजे सूक्तिसुधामधली सुभाषित आपल्याला पाठांतरासाठी आहेत. सूक्तिसुधा, सूक्ती म्हणजे सुवचने आणि सुधा, सुधा म्हणजे अमृत. तर सूक्तिसुधा म्हणजे सुवचनांचे अमृत. चांगले बोलणे हे अमृताप्रमाणेच असते, म्हणून सूक्तिसुधा म्हणजे सुवचनांचे अमृत. आता प्रस्तावना बघूया. सूक्तयः नाम सुवचनानि. सूक्ती म्हणजेच सुवचने. सूक्तीनां पठनेन वाक्चातुर्यं वर्धते. सूक्तीनां पठनेन म्हणजे सूक्ती अभ्यासल्यामुळे किंवा म्हटल्यामुळे काय होतं, वाक्चातुर्यं वर्धते म्हणजे आपल्या बोलण्यातलं वाक्चातुर्य सुद्धा वाढतं. सूक्तीनां प्रयोगः लेखने भाषणे च प्रभावं जनयति. सूक्तीनां प्रयोगः म्हणजे सूक्त्यांचा जर आपण उपयोग लेखने भाषणे म्हणजे लेखनामध्ये किंवा भाषणामध्ये केला तर काय होतं, प्रभावं जनयति म्हणजे आपला लोकांवर प्रभाव पडतो. म्हणजे समजा निबंध स्पर्धा असेल किंवा वक्तृत्व स्पर्धा असेल, त्याच्यामध्ये समजा आपण एखादी सूक्ती वापरली, तिचा उपयोग केला तर काय होतं, त्याचा नक्कीच लोकांवर समोरच्यांवर प्रभाव पडत असतो. उक्तम एव म्हटलंच आहे. आणि इथे एक सुभाषित दिलंय. खिन्नं चापि सुभाषितेन रमते स्वीयं मनः सर्वदा. खिन्नं, खिन्नं म्हणजे दुःखी. जर आपलं मन दुःखी असेल, जर आपण दुःखी असू तर सुभाषितेन रमते स्वीयं मनः सर्वदा. आपलं मन जे आहे ते सुभाषितांमुळे नेहमी त्याच्यामध्ये रममाण होत असतं. जरी आपण दुःखी असलो तरी सुभाषितांमुळे आपलं मन त्याच्यामध्ये रमतं. श्रुत्वा अन्यस्य सुभाषितं खलु मनः श्रोतुं पुनर्वांछति. जर आपण दुसऱ्यांकडून सुभाषित ऐकलं तर सुभाषितं खलु मनः श्रोतुं पुनर्वांछति म्हणजे ते सुभाषित ऐकण्याची आपल्याला सारखी सारखी पुन्हा इच्छा होते. सुभाषित पुन्हा पुन्हा ऐकण्याची आपल्याला इच्छा होत असते. अज्ञान ज्ञानवतो अपि अनेनहि वशीकर्तुं समर्थो भवेत. म्हणजे अज्ञानी आणि ज्ञानी लोकांनाही सुभाषिते वश करून घेतात किंवा आकर्षित करून घेतात. म्हणून म्हटलंय कर्तव्यो हि सुभाषितस्य मनोजैहि आवश्यकः संग्रहः. म्हणून काय करायचंय, माणसांनी सुभाषितांचा अवश्य संग्रह करायचा आहे. सुभाषितांचा संग्रह माणसांनी अवश्य केलाच पाहिजे असं म्हटलंय. आता आपण एक एक सुभाषित बघूया आणि त्याचा अर्थ बघूया. पहिलं सुभाषित. विद्यानामनरस्य रूपमधिकं प्रच्छन्न गुप्तं धनं. विद्या भोगकरी यश सुखकरी विद्या गुरूणां गुरु. विद्या बंधुजनो विदेश गमने विद्या परम दैवतम. विद्या राजसु पूज्यते न तु धनम विद्या विहीन पशु. हे सुभाषित नीतिशतकातून घेतलेलं आहे आणि याचं वृत्त आहे शार्दूल विक्रीडितम म्हणजे शार्दूल विक्रीडित हे याचं वृत्त आहे. आता आपण अन्वय बघूया आणि अन्वयावरून या सुभाषिताचा अर्थ समजावून घेऊया. अन्वय म्हणजे काय असतो, तर पद्यभागाचं गद्यभागात केलेलं रूपांतर. पद्य म्हणजेच काय, जसं की मराठीतल्या कविता असतील किंवा आपल्या संस्कृतमधली सूक्तीसुधा, सुभाषितमाला ह्यांना म्हणायचं पद्यभाग. आणि गद्यभाग म्हणजे काय, त्याचे धडे असतात त्यांना म्हणायचं गद्यभाग. तर या पद्यभागांचं गद्यभागातलं केलेलं रूपांतर म्हणजेच अन्वय. आता आपण अन्वय बघूया आणि अर्थ समजावून घेऊया. विद्या नाम नरस्य अधिकम रूपम. काय म्हटलंय, विद्या म्हणजे नरस्य म्हणजे माणसाचे अधिकम रूपम अधिकचे सौंदर्य आहे. प्रच्छन्न गुप्तम धनम
म्हणजेच काय तर विद्या हे अत्यंत सुरक्षित असं गुप्तधन आहे. असं का बरं म्हटलं असेल? कारण की विद्या ही कोणाला चोरता येते का तर नाही. म्हणजे विद्या हे असं सुरक्षित धन आहे की ते दुसरं कोणी सुद्धा चोरू शकत नाही. विद्या भोग करी यश सुख करी च. विद्या ही उपभोग कीर्ती आणि सुख प्राप्त करून देणारी आहे. विद्या गुरुणाम गुरुहु म्हणजे विद्या ही गुरूंची सुद्धा गुरु आहे. कारण की गुरूंचं स्थान हे त्यांच्या विद्येमुळेच मिळालेलं आहे. म्हणून असं म्हटलंय की विद्या ही गुरूंची सुद्धा गुरु आहे. विदेशगमने विद्या बंधुजनः. विदेशगमने विदेश म्हणजेच परदेश. परदेशात गेले असता विद्या ही बंधुजनः म्हणजे नातेवाईकांसारखी उपयोगी पडणारी आहे. आता असं का बरं म्हटलं असेल तर परदेशामध्ये विद्येमुळेच आपली ओळख निर्माण होते. कारण की परदेश हा आपल्यासाठी अनोळखी असणार आहे. त्याच्यामुळे अशा अनोळखी देशामध्ये विद्याच आपली ओळख निर्माण करते. म्हणून म्हटलंय की विद्या ही परदेशात गेल्या असता नातेवाईकांसारखी उपयोगी पडणारी आहे. विद्या परम दैवतम. विद्या हे सर्वश्रेष्ठ दैवत आहे. विद्या राजसु पूज्यते न तु धनम. विद्या ही राजांमध्ये पूजली जाते किंवा विद्येला राजा लोकांमध्ये सुद्धा मान दिला जातो. न तु धनम धनाला नाही तर विद्येला मान दिला जातो. आणि विद्याविहीनः पशुः एव. विद्याविहीनः म्हणजे विद्येशिवाय असलेला माणूस म्हणजे केवळ पशुच आहे. कारण की विद्या हीच खऱ्या अर्थाने माणसाला माणूस बनवते. म्हणून काय म्हटलंय ज्या माणसाकडे विद्या नाहीये असा माणूस कोणाप्रमाणे आहे तर पशुप्रमाणेच आहे. म्हणजेच यातली जी सुक्ती आहे ती आहे विद्याविहीनः पशुः. विद्येशिवाय असलेला माणूस केवळ पशुच आहे. आणि याच्यातले संधी विग्रह सुद्धा दिलेत. रूपम अधिकम रूपम अधिक अधिकम. बंधुजनो विदेशगमने बंधुजनः अधिक विदेशगमने. हे होतं पहिलं सुभाषित. आता दुसरं बघूया. निंदन्तु नीति निपुणा यदि वा स्तुवन्तु लक्ष्मीः समाविशतु गच्छतु वा यथेष्टम् अद्यैव वा मरणमस्तु युगान्तरे वा न्यायात् पथः प्रविचलन्ति पदन्न धीराः. हे सुभाषित सुद्धा नीतिशतकातून घेतलंय आणि याचं वृत्त आहे वसंत तिलका. त्याचा अन्वय बघूया आणि आपण अर्थ समजावून घेऊया. यदि अपि नीति निपुणाः निंदन्तु स्तुवन्तु वा. नीति निपुणाः म्हणजे काय? नीतिशास्त्रामध्ये पारंगत असलेले लोक. निंदन्तु स्तुवन्तु वा. निंदन्तु म्हणजे निंदा करोत किंवा स्तुवन्तु म्हणजे स्तुती करोत. म्हणजेच नीतिशास्त्रात पारंगत असलेले लोक स्तुती करोत किंवा निंदा करोत. पुढे काय म्हटलंय? लक्ष्मी ही समाविशतु यथेष्टम गच्छतु वा. म्हणजे लक्ष्मी येवो किंवा यथेष्टम म्हणजे तिच्या इच्छेनुसार गच्छतु म्हणजे जावो. मरणम अद्य एव अस्तु युगांतरे वा. म्हणजे मरण अद्य अद्य म्हणजे आज येवो किंवा युगांतरी म्हणजे काही युग गेल्यानंतर काही काळ गेल्यानंतर येवो. तथापि म्हणजे तरी सुद्धा धीराहा. धीराहा म्हणजे कोण? श्रेष्ठ प्रतीची माणसे. न्यायात पथः म्हणजे न्यायाच्या मार्गापासून. पथ म्हणजे मार्ग. न्यायाच्या मार्गापासून पदन्न प्रविचलंती म्हणजे जरा सुद्धा बाजूला पाऊल टाकत नाहीत. म्हणजे जी श्रेष्ठ प्रतीची माणसं असतात ती न्यायमार्गापासून जरा सुद्धा ढळत नाहीत. म्हणजे काय काय सांगितलंय? नीतिशास्त्रात पारंगत असलेले लोक स्तुती करत किंवा निंदा करत. लक्ष्मी येवो किंवा लक्ष्मी म्हणजेच वैभव. वैभव येवो किंवा तिच्या इच्छेनुसार जावो. मरण आज येवो किंवा युगांतरी. पण श्रेष्ठ प्रतीची माणसं न्यायमार्गापासून जरा सुद्धा
ढळत नाहीत. हे होतं दुसरं सुभाषित. आणि त्याच्यातले संधी विग्रह बघूया आपण. नीती निपुणा यदी, नीती निपुणाः अधिक यदी, अद्यैव अद्य अधिक एव, मरणमस्तु मरणम अधिक अस्तु, आणि न्यायात पथः न्यायात अधिक पथः. हे होतं दुसरं सुभाषित. आता तिसरं बघूया. आत्मनो मुखदोषेण बध्यन्ते शुकसारिकाः, बकास्तत्र न बध्यन्ते मौनं सर्वार्थसाधनम्. आता हे कुठून घेतलंय तर पंचतंत्रात, म्हणजे पंचतंत्रातून घेतलंय. आणि याचं वृत्त आहे अनुष्टुप, अनुष्टुप वृत्त आहे. ठीक आहे, आता अन्वय बघूया आणि आपण याचा अर्थ बघूया काय. शुकसारिकाः आत्मनः मुखदोषेण बध्यन्ते. शुकसारिकाः, शुक म्हणजे काय तर पोपट, आणि सारिका म्हणजे मैना. तर पोपट आणि मैना आत्मनः मुखदोषेण म्हणजे स्वतःच्या त्यांच्या आपल्या मुखदोषामुळे काय होतात, बध्यन्ते म्हणजे बंधनात सापडतात. तत्र बकाः न बध्यन्ते, तिथे किंवा या उलट बगळे मात्र बांधले जात नाहीत. अतः मौनम सर्वार्थ साधनम, म्हणून काय म्हटलंय, मौन हेच सर्व हेतू साध्य करून देणारे आहे. आता असं का बरं म्हटलं असेल की पोपट आणि मैना काय म्हटलंय, स्वतःच्या मुखदोषामुळे बांधले जातात. तर आता तुम्हाला माहिती आहे की पोपट आणि मैना हे मनुष्यवाणीने बोलू शकतात, म्हणजे जर आपण त्यांना शिकवलं तर ते त्याप्रमाणे बोलतात. किंवा पूर्वीच्या काही नाटकांमध्ये सुद्धा असा संदर्भ आहे की पोपट किंवा मैना ऐकलेलं व्यवस्थित लक्षात ठेवतात आणि नंतर ते बोलतात, तसंच्या तसं अगदी बोलतात. म्हणून म्हटलंय, आता समजा एखाद्याला एखादी गोष्ट सांगायची नाहीये आणि ती पोपटाने किंवा मैनेने ऐकून ठेवली आणि नंतर कोणाला जाऊन सांगितली जी सांगायची नव्हती, तर काय होईल, सगळंच गोंधळ होईल. म्हणून काय केलं जातं, पोपटाला आणि मैनेला पिंजऱ्यात बांधून ठेवलं जातं. कशामुळे पिंजऱ्यात बांधलं जातं तर त्यांच्या स्वतःच्या मुखदोषामुळे, म्हणजे बोलण्याचा जो त्यांचा दोष आहे त्याच्यामुळे त्यांना बंधनात अडकावं लागतं किंवा पिंजऱ्यात बंद व्हावं लागतं. पण या उलट बकाः न बध्यन्ते, म्हणजे बगळ्यांना असं बोलता येतं का, नाही, म्हणून ते बंधनात अडकत नाहीत. किंवा आपण बघितलंय का बगळ्यांना पिंजऱ्यात बांधून ठेवलंय, नाही, म्हणून बगळे कधीही बंधनात सापडत नाहीत. म्हणून काय म्हटलंय, मौन हेच सर्व हेतू साध्य करून देणारे आहे. रत्नावली एक नाटक आहे, त्याच्यात सुद्धा एक अंक पूर्ण मैनेच्या बोलण्यासाठी आहे, म्हणजे मैना त्याच्यामध्ये बोलतीये असं त्याच्यामध्ये दाखवलंय. म्हणून म्हटलंय की मौन हेच काय आहे, सर्व हेतू साध्य करून देणारे आहे. आता आपण पुढचं चौथं बघूया सुभाषित. रथस्यैकं चक्रं भुजगयमिताः सप्ततुरगाः, निरालम्बो मार्गश्चरणविकलः सारथीरपि, रविर्यत्तेवान्तं प्रतिदिनम् अपारस्य नभसः, क्रियासिद्धिः सत्त्वे भवति महतां नोपकरणे. आता या श्लोकात काय म्हटलंय, याच्यामध्ये सूर्याचं उदाहरण दिलंय आणि बघूया काय सांगितलंय. आता हे सुभाषित भोज प्रबंधात, म्हणजे भोज प्रबंधातून घेतलेलं आहे आणि याचं वृत्त आहे शिखरिणी वृत्त. बघूया, अन्वय बघूया म्हणजे अजून समजेल. रथस्य एकम चक्रम, म्हणजे काय म्हटलंय, जो सूर्याचा रथ आहे त्याला एकम चक्रम म्हणजे एकच चाक आहे. सप्तभुजगयमिताः तुरगाः, तुरगाः म्हणजे घोडे, आणि भुजगयमिताः म्हणजे काय, भुजग म्हणजे सर्प, साप. तर सापांच्या लगामांनी आवरून धरलेले किती घोडे, सप्ततुरगाः म्हणजे 7 घोडे. निरालंबः मार्गः, मार्ग म्हणजेच रस्ता. रस्ता कसा आहे, निरालंबः म्हणजे अधांतरी आहे. आता असं का म्हटलंय,
तर आता पहिल्यांदा काय म्हटलंय, सूर्याच्या रथाला एकच चाक आहे. जर एकच चाक असेल रथाला तर रथ व्यवस्थित चालू शकेल का? तर नाही. पुढे म्हटलंय सर्पांच्या लगामांनी आवरून धरलेले 7 घोडे. रथाला किती घोडे आहेत? 7 घोडे आहेत. पण त्यांचा लगाम कशाचा बनलाय? सर्पांचा आहे. सर्पांचा लगाम आहे म्हणजेच ते हातातून सटकणार आहे. म्हणजे ते आवरून धरणं सुद्धा किती कठीण आहे. पुढे म्हटलंय निरालंब मार्ग, म्हणजे रस्ता कसा आहे? अधांतरी आहे. बरोबर आहे. अधांतरी का बरं म्हटलंय? कारण की सूर्य आकाशातून प्रवास करतो, आकाशातून येतो. बरोबर. मग त्याला कशाचाच आधार नाहीये. जमीन आहे का तिथे? नाहीये. म्हणजे मार्ग सुद्धा कसा आहे? अधांतरी आहे. सारथी ही अपि चरणविकलः, जो सारथी आहे, सारथी म्हणजेच कोण? जो तो रथ चालवतोय तो सारथी. तो सारथी सुद्धा कसा आहे? चरणविकलः. चरणविकलः म्हणजे पांगळा आहे. तथापि तरी सुद्धा रवी ही प्रतिदिनम, रवी म्हणजे सूर्य, प्रतिदिनम म्हणजे दररोज, अपारस्य नभसह अंतम याती एव, म्हणजे काय म्हटलंय? असं सगळं असून सुद्धा सूर्य हा दररोज अनंत आकाशाच्या शेवटापर्यंत जातोच. म्हणजे सूर्योदय झाल्यानंतर सूर्यास्त हा होतोच. म्हणून म्हटलंय महताम कार्यसिद्धी सत्वे भवती उपकरणे न भवती. महताम म्हणजे जी मोठी लोक असतात त्या मोठ्या लोकांची जी क्रियासिद्धी म्हणजे त्यांची जी कार्यसिद्धी असते ती सत्वे भवती म्हणजे त्यांच्या कर्तृत्वावर अवलंबून असते. उपकरणे न, उपकरण म्हणजे साधन, साधनांवर अवलंबून नसते. म्हणजे सूर्य असं म्हणतो का की माझ्या रथाला एकच चाक आहे, त्याच्यानंतर मार्ग सुद्धा अधांतरी आहे, सारथी सुद्धा बिचारा पांगळा आहे, मग मी नाही करू शकत, साधनच नाही आहेत व्यवस्थित, मी कसं काय रोज येणार, असं म्हणतो का सूर्य? नाही म्हणत. सूर्य दररोज सूर्योदय होतो आणि सूर्यास्त सुद्धा होतो. म्हणून काय म्हटलंय, त्याची अशी श्रेष्ठ प्रतीची माणसं असतात ती साधनं नाहीत अशी कारणं देत नाहीत, तर त्यांची क्रियासिद्धी ही त्यांच्या कर्तृत्वावरच अवलंबून असते. हे उदाहरण हे सांगण्यासाठी म्हणून इथे सूर्याचं उदाहरण त्यांनी आपल्याला दिलंय. आता संधी विग्रह बघूया. रथस्यैकम, रथस्य अधिक एकम. मार्गश्चरणविकलः, मार्गः अधिक चरणविकलः. सारथीरपि, सारथीः अधिक अपि. रविर्यात्येवान्तं, रविः याति अधिक एव अधिक अन्तं. प्रतिदिनम् अपारस्य, प्रतिदिनम् अधिक अपारस्य. आणि नोपकरणे न उपकरणे. आणि आधीच्या पण सुभाषितातले राहिलेत संधी विग्रह ते बघूया. आत्मनो मुखदोषेण आत्मनः अधिक मुखदोषेण. आणि बकास्तत्र बकाः अधिक तत्र. आता पुढचं बघूया. पुढचं 5वं सुभाषित. अल्पानामपि वस्तूनां संहतिः कार्यसाधिका तृणैर्गुणत्वमापन्नैर्बध्यन्ते मत्तदन्तिनः. हे सुभाषित हितोपदेशात म्हणजे हितोपदेशातून घेतलेलं आहे आणि याचं वृत्त आहे अनुष्टुप. अनुष्टुप वृत्त आहे. अन्वय बघूया आता. अल्पानां वस्तूनां अपि संहतिः कार्यसाधिका विद्यते. म्हणजेच काय? अल्पानां म्हणजे ज्या क्षुद्र वस्तू आहेत किंवा ज्या विशेष महत्त्वाच्या नाही आहेत वस्तू त्या वस्तूंची देखील संहतिही म्हणजे एकजूट किंवा एकी म्हणजे त्या जर एकत्र आल्या तर काय होतं? कार्यसाधिका विद्यते म्हणजे कार्य साधून देणारी ती ठरते. म्हणजेच विशेष महत्त्वाच्या नसलेल्या वस्तूंची एकी देखील कार्य साधून देणारी ठरते. यथा गुणत्वम आपन्नैः तृणैः मत्तदन्तिनः बध्यन्ते. म्हणजेच काय म्हटलंय? मत्तदन्तिनः म्हणजे माजलेले हत्ती. तर माजलेले हत्ती सुद्धा बध्यन्ते म्हणजे बांधले जातात. कशामुळे बांधले जातात?
तर तृण म्हणजे काय, गवत. आणि गुणत्वम आपन्नैहि म्हणजे जर आपण गवताच्या काड्यांची एक मोठी दोरी केली, दोरखंड एक केला समजा आपण, तर त्याच्या सहाय्याने, त्याच्या मदतीने माजलेले हत्ती सुद्धा बांधले जाऊ शकतात असं म्हटलंय. म्हणजे आता एक समजा गवताची काडी आहे, त्याचा काही परिणाम होईल का त्या हत्तीवर? नाही होणार. पण अशा अनेक काड्या जर आपण एकत्र केल्या तर त्याने काय होतं, माजलेला हत्ती सुद्धा बांधला जाऊ शकतो असं म्हटलंय. आता माजलेले जे हत्ती असतात ते नियंत्रण त्यांच्यावर करणं खूप अवघड असतं. एकदा का हत्ती सैरवैर झाला की त्याला नियंत्रित करणं खूप कठीण जातं. मग असं म्हटलंय की त्या गवताच्या काड्यांची जर दोरी बांधली तर माजलेले हत्ती देखील बांधले जाऊ शकतात. म्हणजे अशा जर छोट्या छोट्या गोष्टी एकत्र आल्या तर ते सुद्धा कार्य साधून देणारं ठरू शकतं. म्हणून असं म्हटलंय संहती ही कार्यसाधिका. याच्यातले संधी विग्रह बघूया. अल्पानामपि अल्पानाम अधिक अपि. तृणैर्गुणत्वमापन्नैर्वध्यन्ते तृणैः अधिक गुणत्वम अधिक आपन्नैः अधिक बध्यन्ते. पुढचं बघूया सुभाषित. प्रथमवयसि पीतं तोयमल्पं स्मरन्तः शिरसि निहितभारा नारिकेला नराणां ददति जनमनल्पात् स्वादमाजीवितान्तं नहि कृतमुपकारं साधवो विस्मरन्ति. हे सुभाषित विक्रमचरितात म्हणजे विक्रमचरितातून घेतलंय आणि याचं वृत्त आहे मालिनी. आता अन्वय बघूया. प्रथमवयसि पीतं अल्पं तोयम स्मरन्तः. प्रथमवयसी म्हणजे लहानपणी, पीतं म्हणजे प्यायलेले, तोयम तोयम म्हणजे पाणी, अल्पम तोयम म्हणजे थोडेसे पाणी, लहानपणी प्यायलेल्या थोड्याशा पाण्याची, स्मरन्तः म्हणजे आठवण ठेवणारे. कोण ठेवतात? नारिकेलाः म्हणजे नारळाची झाड. शिरसी निहित भाराः नारिकेलाः म्हणजे नारळाची झाडं काय करतात तर लहानपणी प्यायलेल्या पाण्याची आठवण ठेवत नारळाचे वृक्ष शिरसी म्हणजे आपल्या डोक्यावर, निहित भाराः म्हणजे नारळांचा भार वाहून नेत असतात. आजीवितांतम नराणाम अनल्पा स्वादम जलम ददती. ते काय करतात नारळाची झाडं? आजीवितांतम म्हणजे आपल्या जीवनाच्या शेवटापर्यंत, नराणाम म्हणजे माणसांना, अनल्पा स्वादम जलम ददती म्हणजे खूप गोड पाणी देतात. आपल्याला माहिती आहे नारळातलं पाणी कसं असतं? गोड असतं. म्हणून म्हटलंय की हीच नारळाची झाडं स्वतःच्या जीवनाच्या शेवटापर्यंत माणसांना खूप गोड पाणी देतात. साधवः कृतम उपकारम नहि विस्मरन्ति. साधवः म्हणजेच काय? सज्जन लोक. जी सज्जन लोक असतात ती कृतम उपकारम म्हणजे त्यांच्यावर केलेले जे उपकार आहेत ते कधीही विसरत नाहीत. पूर्ण अर्थ बघूया की लहानपणी प्यायलेल्या पाण्याची आठवण ठेवणारे नारळाचे वृक्ष डोक्यावर नारळांचा भार घेऊन आपल्या जीवनाच्या शेवटापर्यंत माणसांना खूप गोड पाणी देतात. खरोखर सज्जन हे त्यांच्यावर केलेले उपकार कधीही विसरत नाहीत. संधी विग्रह बघूया. तोयमल्पम तोयम अधिक अल्पम. कृतमुपकारम कृतम अधिक उपकारम. साधवो विस्मरन्ति साधवः अधिक विस्मरन्ति. जलमनल्पात् स्वादमाजीवितान्तं जलम अधिक अनल्पास्वादम अधिक आजीवितान्तं. आणि शेवट निहितभारा नारिकेला नराणाम. निहितभाराः अधिक नारिकेलाः अधिक नराणाम. आता शेवटचं सुभाषित. घटं भिन्द्यात् पटं छिन्द्यात् कुर्याद्रासभरोहणं येन केन प्रकारेण प्रसिद्ध पुरुषो भवेत्. हास्योक्तिः आणि वृत्त आहे अनुष्टुप. आता अन्वय बघूया. पुरुषः घटं भिन्द्यात् म्हणजे घट म्हणजे काय? एखादं मडकं. माणसाने मडके भिन्द्यात म्हणजे फोडावं
किंवा पटम छिंद्यात, पटम म्हणजे वस्त्र किंवा एखादा कपडा, किंवा कपडा फाडावा. काय म्हटलंय? माणसाने मडके फोडावे किंवा कपडा फाडावा, किंवा रासभरोहणम अपि कुर्यात. रासभ म्हणजे काय? रासभ म्हणजे गाढव. गाढवालाच तुम्हाला अजून एक शब्द सुद्धा गेलाय 8वी मध्ये, गर्दभः. आणि रासभः म्हणजे सुद्धा गाढव. किंवा काय करावं माणसाने? गाढवावर बसावं. रोहणम म्हणजे बसावं. येन केन प्रकारेण बसावं किंवा चढावं. रोहण करणे म्हणजे चढणे. जसं की तुम्हाला शब्द माहिती आहे, गिर्यारोहण म्हणजे काय? रोहण म्हणजे चढणे. माणसाने मडकं फोडावं, कपडा फाडावा किंवा गाढवावर चढून बसावं. येन केन प्रकारेण म्हणजे कोणत्या ना कोणत्या प्रकारे, या ना त्या प्रकारे, सह प्रसिद्ध पुरुषः भवेत. कोणत्या ना कोणत्या प्रकारे माणसाने काय व्हावं? प्रसिद्ध व्हावं असं म्हटलंय. याच्यातले संधी विग्रह बघूया. कुर्यात रासभरोहणम, कुर्यात अधिक रासभरोहणम, आणि पुरुषो भवेत, पुरुषः अधिक भवेत. तर अशा प्रकारे आज आपण सुक्ती सुधा मधील सगळ्या सुभाषितांचा अर्थ बघितलेला आहे. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर पुन्हा भेटूया पुढच्या भागात. पुनर्मिलामः. धन्यवादः.